मित्रांनो, तुम्हाला अंकिता वालावलकरने फ्रान्समध्ये रचलेला इतिहास माहितीये का? फ्रान्सचा जगप्रसिद्ध कान्स फिल्म फेस्टिवल, जिथे हॉलिवूडचे बडे बडे स्टार्स कोट्यवधींचे गाऊन घालून येतात, तिथे थेट नऊवारी साडी, नाकात नथ आणि साडीवर चक्क नारळाची झाडं घेऊन एक मराठी मुलगी अवतरली तर? होय, तुम्ही बरोबर ऐकलं. कोणतीही खानदानी फिल्मी बॅकग्राऊंड नसताना फक्त मोबाईल कॅमेरा आणि अस्सल कोकणी भाषेच्या जोरावर एका मुलीने थेट फ्रान्स गाजवलंय. आपली कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकर. पण बॉस, ती तिथे एकटीच गेली नव्हती. तिच्यासोबत मराठी इंडस्ट्रीचे असे दिग्गज होते जे पाहून परदेशी लोकही म्हणले असतील, हे नक्की चाललंय काय? 79व्या कान्स चित्रपट महोत्सवात 2026 मध्ये इतिहास रचला गेला. अंकिता तिथे एकटी नव्हती, तर मराठी सिनेसृष्टीचे महागुरू अशोक सराफ, निवेदिता सराफ आणि ग्लॅमरस प्राजक्ता माळी यांच्यासोबत ती अभिजात मराठी OTT प्लॅटफॉर्मच्या ग्लोबल लॉन्चसाठी तिथे पोहोचली होती. आता विचार करा, जिथे लोक फ्रेंच वाईन पितात, तिथे आपले अशोक मामा गेले तर काय माहोल झाला असेल? अंकिताने एक भावूक पोस्ट लिहित म्हटलं की खरा रेड कार्पेट तर तो होता, जो मी अशोक मामा आणि निवेदिता ताईंसोबत घालवला. याला म्हणतात संस्कार. पण सर्वात जास्त चर्चा झाली ती अंकिताच्या बेबी पिंक नऊवारी साडीची. भाऊ, फॅशन डिझायनरनी डिझाईन केलेल्या त्या साडीवर कोकणची ओळख असणारी नारळाची झाडं विणलेली होती. इंटरनॅशनल मीडियासमोर स्वतःच्या मातीची ब्रँडिंग कशी करावी हे या 29 वर्षांच्या सिव्हिल इंजिनियर मुलीने दाखवून दिलं. टिकटॉकच्या छोट्या व्हिडिओपासून सुरू झालेला प्रवास, सिंधुद्योग ब्रँडची स्थापना, बिग बॉस 5चा राडा आणि आता थेट कान्स. मित्रांनो, विचार करा, जर कोकणातल्या एका छोट्या गावातली मुलगी भाषा न बदलता, संस्कृती न सोडता जगाच्या पाठीवरचा सर्वात मोठा फॅशन आणि सिनेमाचा प्लॅटफॉर्म गाजवू शकते, तर तुम्ही आणि मी घरात बसून फक्त रडत का बसलोय? वेळ निघून चाललीये, जग बदलतंय. पण थांब, कान्सच्या रेड कार्पेटवर अंकिताला पाहून तिथल्या परदेशी पत्रकारांनी तिला कोणता प्रश्न विचारला आणि तिने मराठीत काय उत्तर दिलं, हे ऐकून तुमचा ऊर अभिमानाने भरून येईल. त्या थक्क करणाऱ्या उत्तराचा व्हिडिओ आपण पुढच्या पार्टमध्ये पाहणार आहोत. तो व्हिडिओ मिस करायचा नसेल तर आत्ताच्या आत्ता खाली लाल बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला अंकिताचा नऊवारी लूक कसा वाटला. जय महाराष्ट्र.